नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परफेक्ट कटोरी ब्लाउजचं फुल स्टिचिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याच्यामध्ये मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे की जेणेकरून आपलं ब्लाउज जे आहे ते लवकरात लवकर शिवून होणार आणि ज्या टिप्स वापरल्यामुळे आपल्या ब्लाउजची फिटिंग ते अगदी व्यवस्थित येणार आहे, कटोरी चपटी नाही होणार आहे। त्यानंतर अशा बऱ्याचशा काही ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा ब्लाउज अजिबात चुकणार नाही आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर पाहू शकता सर्वात पहिले आपण कटोरी ब्लाउज जे आहे ते कट करून अस्तर अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि हा आहे कटोरी। तर फ्रंट पार्टला आपण पहिले अस्तर जोडून स्टिचिंग करून घेणार आहोत। तर पाहू शकता इथे कटोरी जी आहे ते अशा प्रकारे आपल्याला अस्तरवर जोडून घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे दुसरी पण कटोरी आपल्याला अस्तर लावून अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे। आणि तर पाहू शकता इथे कटोरी आम्हाला समोर ठेवल्यामुळे आपल्याला कटोरी बरोबर व्यवस्थित अस्तर जोडलं गेलेलं आहे हे आपल्याला कळते। त्यानंतर साइड पीस जो आहे तो पण आपल्याला अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला कडेने शिलाई लावायची आहे आणि जे कापड सुळसुळ असतं त्याला आपल्याला इथे टाचणीचा वापर करायचा आहे जेणेकरून आपलं अस्तर इकडे तिकडे सरकणार नाही आणि त्यानंतर आपलं पटापट लवकर ब्लाउज शिवून होणार। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला साइड पीसला पण आपण दोन्ही साइड पीसला अस्तर जोडून घेतलेले आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला क्रॉस पट्टी पण इथे जोडून घ्यायची आहे। तर दोन्ही क्रॉस पट्ट्या ज्या आहेत त्या सरळ बाजूने ठेवून आपल्याला आतमधल्या साइडने पलटून घ्यायच्या असतात। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आतमधल्या बाहेरच्या साइडने ठेवलेली आहे आणि आतमध्ये पलटून अशा प्रकारे आपल्याला दोन्ही क्रॉस पट्ट्या तयार करून घ्यायच्या असतात। तर पाहू शकता त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसरी पण क्रॉस पट्टी सरळ बाजूने ठेवून आतमधल्या साइडने पलटून घेऊन तयार करून घ्यायची आहे मंडळी। तर पाहू शकता इथे आपलं सगळं अस्तर जोडून झालेलं आहे। त्याचप्रमाणे आता आपण बघणार आहोत की कटोरी कशा प्रकारे जोडायची। तर पाहू शकता कटोरी आणि साइड पीस आहे ते अशा प्रकारे पकडून आपल्याला मशीनवर सुई पहिले दोन्ही पार्ट मध्ये टोचून ठेवायची आणि त्यानंतर हाताने दोन्ही पार्ट अशा प्रकारे पकडून आपल्याला तर पाहू शकता मंडळी इथे अशा प्रकारे आपली कटोरी जोडून झालेली आहे आणि त्यानंतर आपण आता कटोरीचा गळा बघणार आहोत। तर कटोरी पाहू शकता समोरच्या फ्रंट पार्टचा गळा आपला 6 इंच इथे आलेला आहे। तर आपल्याला शिवून तो 5.5 इंच यायला पाहिजे। तर बरोबर आपला इथे 6 इंचावर इथे आपला गळा शिवून तयार म्हणजे कटोरी आणि साइड पीस जोडून तयार झालेला आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला लावून घ्यायचा टक्स। तर टक्स पाहू शकता इथे आपल्याला लावायचा आहे 1.5 इंचाचा रुंदीला आणि 2.5 इंच उंचीला आपला प्रॉपर अशा प्रकारे इथे टेपनी मोजून आपल्याला टक्स लावायचा आहे जेणेकरून आपला टक्स जो आहे तो तिरपा जाणार नाही आणि उंचीलाही खूप होणार नाही आणि रुंदीलाही खूप होणार नाही। तर ही आपल्याला याच्यासाठी आपल्याला मोजून अशा प्रकारे पूर्ण जो टक्स आहे तो कटोरीचा लावून घ्यायचा आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला प्रॉपर टक्स लागलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे। तर कटोरी पाहू शकता इथे 5.5-6 इंचाची झालेली आहे आणि शिवून मला ही 5.5 इंचाची तयार ठेवायची आहे। तर पाहू शकता बरोबर आपली कटोरी पण व्यवस्थित आहे। तर आता आपल्याला लावायची आहे क्रॉस पट्टी। तर क्रॉस पट्टी अशा वरच्या साईडने आपल्याला सरळ बाजूने जोडून घ्यायची आहे आणि क्रॉस पट्टी जोडण्याचे 2 प्रकार आहेत। तर याच्या आधी मी दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये। तर अशा प्रकारे आपली क्रॉस पट्टी जोडून झालेली आहे। तर पाहू शकता खूप सुंदर आपली कटोरी इथे अगदी परफेक्ट बसलेली आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला लावायची आय हुक पट्टी। तर आय पट्टी जी आहे ती पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला समोरच्या साईडने सरळ बाजूनी लावून आपल्याला 1 इंचाची बाहेर येईल अशा प्रकारे इथे आय पट्टी आपली इथे लावून झालेली आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली कटोरी साइड पीस आणि क्रॉस पट्टी आणि आय पट्टी लावून तयार आणि त्याचप्रमाणे आपल्याला दोन्ही जे पार्ट आहे ते सेम आपण शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बॅकच्या साईडला आपण अस्तर जोडून टक्स लावून इथे तयार करून घेतलेला आहे। आणि इथे पाहू शकता आता आपल्याला मेन जे आहे पार्ट जोडायचे आहे की बॅकचा आणि फ्रंट। तर ते जोडताना आपल्याला व्यवस्थित पाहू शकता दोन्ही पार्ट जे आहे ते उंचीला सेम आले पाहिजे। तर पाहू शकता इथे पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही भाग आपल्याला उंचीला सेम आलेले आहे आणि त्यानंतर आता आपण जोडून घेणार आहोत शोल्डर। तर शोल्डर पाहू शकता इथे अशा प्रकारे दोन्ही एकावर एक उलट्या साईडने ठेवून इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे 1.5 इंचाची। तर पाहू शकता इथे 1.5 इंचाची टिप मारून झाल्यानंतर आता आपल्याला इथे सरळ करून घ्यायचं आणि चेक करायचं की आपलं जे आहे तर इथे थोडंसं आपला 1.5 इंचाने एक्स्ट्रा आलेला आहे शोल्डर ते इथे आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही शोल्डर जे आहे ती समान करून घ्यायची आणि आपली शोल्डर पट्टी जी आहे ती शिवून 2.5 इंचाची होणार अशा प्रकारे आपल्याला ते
ठेवायचा आहे। आणि हे जे आहे आता आपल्याला इथली उंची मोजून घ्यायची, तर इथली उंची आपली पूर्ण सेम यायला पाहिजे। जर मागे पुढे होत असेल तर थोडंसं आपल्याला कट केलं तरी चालेल। तर इथे पाहू शकता थोडं पाव इंचाने मी इथे अशा प्रकारे शेप देऊन थोडं कट करणार आहे, जेणेकरून आपल्या मुंड्यामध्ये चुने येणार नाही, फुगा येणार नाही। तर त्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीने थोडं पाव इंचाचं कट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा पण जो पार्ट आहे तो पण आपल्याला तशाच पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचा आहे। तर इथे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्टचे जे आहे ते शोल्डर जोडून घ्यायचे आहे आणि मुंड्यामध्ये चेक करून घ्यायचं आहे की आपला जो पार्ट आहे तो अगदी व्यवस्थित आहे की नाही। की समोर मागे झालेला असेल तर तो आपल्याला इथे अशा प्रकारे थोडा कापड बाहेर आला असेल किंवा तर इथे अशा प्रकारे कैचीच्या साहाय्याने आपल्याला इथे असं थोडं छाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आपले प्रॉपर शोल्डर जे आहे ते अगदी व्यवस्थित आलेले आहे। आणि त्यानंतर इथे आता आपल्याला थोडा गळा जर तुम्हाला मोठा पाहिजे असेल किंवा आणखी डीप पाहिजे असेल तर थोडा तुम्ही इथे पाव इंच गळा सामोरून छाटू शकता। तर पाहू शकता दोन्ही जे आपले शोल्डर आणि साईड हे आहे बगलमधली उंची आणि गळा शोल्डर अगदी आपले व्यवस्थित इथे झालेले आहे। आता आपल्याला जोडून घ्यायची आहे बाही। तर पाहू शकता बाही जोडताना आपल्याला काळजी घ्यायची की जो खोलगट भाग आहे बाहीचा तो आपल्याला समोरून यायला पाहिजे। जे नवीन शिकणारे असतात त्यांना म्हणजे एवढं लक्षात येत नाही। तर पाहू शकता जोडताना आपल्याला नेहमी लक्ष ठेवायचं। आणि त्यानंतर बाही जोडताना आपल्याला अशा प्रकारे बाही नाही जोडायची। तर पाहू शकता आपली बाही कमी पडू शकते किंवा चुकू शकते। तर बाही जोडताना आपल्याला बाहीचा मिड पॉईंट आणि शोल्डर अशा प्रकारे मधून आपल्याला बाही जोडायची असते। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे बाही जोडून दाखवत आहे। ह्याच पद्धतीने आपल्याला बाही जोडली तर बाही आपली अगदी प्रॉपर बसते, बाही कमी पडत नाही आणि बाहीची फिटिंग पण अगदी व्यवस्थित येते। तर इथे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी बाही जी आहे ती जॉईन करून घ्यायची। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने तर आपली बाही जी आहे ती बरोबर झालेली आहे आणि बाही कमी पण पडलेली नाही। आणि तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या ब्लाऊजच्या जोडून घ्यायच्या आहे। तर पाहू शकता मंडळी इथे आपली बाही जोडून झालेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लावायची एक शिलाई। तर सर्वात पहिले आपण इथे एक कच्ची शिलाई लावून घेणार आहोत आणि नंतर आपण मेन म्हणजे फिटिंगची शिलाई नंतर लावणार आहोत की दोन्ही बाह्या जोडून झाल्याच्या नंतर। तर पाहू शकता आणि बगलमधला जो आपला पॉइंट आहे तो शिलाई अगदी व्यवस्थित आलेली आहे। तर तुम्हाला दाखवते जो आपला दोन्ही बाह्या जोडल्यानंतरचा जो पॉइंट असते तो आपला अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि बाही आपली अजिबात मागे पुढे झालेली नाही आहे। त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी पण बाही इथे जोडून घ्यायची आहे आणि त्या पण बाही आपल्याला जशी आधी जोडली त्याचप्रमाणे शोल्डरच्या जोडायची। आणि त्यानंतर पाहू शकता इथे आणि सरळ आपली फिटिंगची पण शिलाई आपली अगदी अशा प्रकारे सरळ यायला पाहिजे। तर इथे त्यानंतर आता आपल्याला लावायचे आहे फिटिंग। तर कमरेचा चौथा, छातीचा चौथा आणि दंडघेराचा निम्मे घेऊन आपल्याला इथे ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची असते। तर पाहू शकता हा एक 36 मापाचा ब्लाऊज आहे। कमर आहे 30 आणि छाती आहे 36। त्याचप्रमाणे इथे मी फिटिंग टाकून घेतलेली आहे कमरेचा चौथा आणि छातीचा चौथा आणि दंडघेराच्या निम्मे। आणि त्यानंतर आता इथे फिटिंगची शिलाई सरळ आपली मारून घ्यायची आणि त्यानंतर इथे फिटिंगची शिलाई मारल्यानंतर आतमध्ये आपल्याला 2 शिलाई एक्स्ट्राच्या द्यायच्या असतात। तर पाहू शकता इथे मी 2 शिलाई एक्स्ट्राच्या मारत आहे। तर दोन्ही साईडची आपल्याला ह्याचप्रमाणे फिटिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गळपट्टी पायपिंगची पट्टी लावून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपलं झटपट ब्लाऊज तयार शिवून होतं अगदी सोप्या पद्धतीने। जर तुम्ही अशा प्रकारे अस्तरचं ब्लाऊज शिवलं तर आपले फटाफट ब्लाऊज शिवून होतात आणि आपली फिनिशिंग आणि फिटिंग पण व्यवस्थित येतं। तर आपल्याला आपलं शोल्डर पण उतरणार नाही याची काळजी घ्यायची। आणि त्यानंतर इथे आपला टक्स पण आपला तिरपा होणार नाही, कटोरी इकडे तिकडे सरकणार नाही। यासाठी मी तुम्हाला सांगितलेल्या टक्स कशा प्रकारे मारायचा, कटोरी कशा प्रकारे जोडायची। तर अशा पद्धतीने जर आपला ब्लाऊज शिवलं तर आपला ब्लाऊज कधीच चुकणार नाही आणि फिटिंग पण आपली व्यवस्थित येणार। तर पाहू शकता इथे खूप सुंदरसं आपण इथे ब्लाऊज जे आहे ते सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिवून दाखवलेले आहे। तर पाहू शकता मंडळी आपलं ब्लाऊजचं जे आहे ते पायपिंग पण मी इथे लावून दाखवलेली, पायपिंग पण सुद्धा इथे लावून झालेली आहे। तर
तर पाहू शकता फिटिंगची शिलाई जी आहे ती आपली सरळ आलेली आहे। कटोरीचे टक्स बघा अगदी व्यवस्थित आपण आपले प्रॉपर तयार लागलेले आहे आणि कटोरी पण बघा आपली छान अशी उठावदार झालेली आहे, टोकदार। आणि त्यानंतर सगळे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।